मला वाचायला पण यायला लागलं इंग्लिश. माझा एक्सपिरियन्स सांगते. आदिराला म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला जेव्हा आम्ही टाकलं तेव्हा तिला म्हणजे इंग्लिश प्लस मराठी काही म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं. बेसिक म्हणजे स्वरव्यंजन पासून दोन्हीही लँग्वेजची सुरुवात झाली. मग सरांच्या ह्याच्यानुसार सर आधी बोलले की तिला मराठी तिचं क्लिअर आहे का, तर आदिराचं मराठी अजिबात क्लिअर नव्हतं. मग पहिले 3 म्हणजे सरांकडे आता आम्ही 6 महिने झाला आहोत. त्यातले पहिले 3 महिने समजा तिच्या मराठीमध्ये सरांनी मराठी करून घेतलं, तर आता तिचं मराठी प्रॉपर म्हणजे कुठलाही कसलाही अवघड शब्द, मग त्यात जोड शब्द असू दे, रफार वगैरे सगळं ती खूप छान रीड करते. मग मराठी बरोबर तिचं सायमल्टेनियसली हिंदी, त्या दोन्ही सब्जेक्टचं टेन्शन गेलं. नंतर ह्या 3 महिन्यामध्ये आलो आपण या फोनिक्सकडे. तर फोनिक्समध्ये लिटरली म्हणजे जेव्हा ती फर्स्ट स्टँडर्डला होती, एम इज द पासून इतके म्हणजे हे बेसिक वर्डही तिला नव्हते वाचता येत. मग स्कूलमध्ये जेव्हा आम्ही पेरेंट्स मिटिंगला वगैरे जायचो तर रिडिंगचा प्रचंड इश्यू, आणि मग मोठे मोठे क्वेश्चन आन्सर ते पाठ करून घेणं फार अवघड आहे, कारण तिला रिडिंगच येत नव्हतं. आणि आता लिटरली म्हणजे ह्या क्लासचा तिला एवढा छान फायदा झाला की आता मागे आम्ही जेव्हा तिच्या रिपोर्ट कार्डसाठी गेलो तर टीचर स्वतः एवढं कौतुक करत होत्या की म्हणजे त्यांना अनएक्सपेक्टेड रिझल्ट तिच्याकडून मिळाला, म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये. आणि त्याचं मी लिटरली सगळं श्रेय तुम्हालाच देईल, कारण की मला माहिती मी तिचा अभ्यास घ्यायचे, तिचं अजिबातच रिडिंग नव्हतं. पण ह्या 6 महिन्यामध्ये तिचं म्हणजे ह्या क्लासमुळे तिचं स्कूलमध्ये ऑटोमॅटिक तिच्या वीकली ज्या वर्कशीट होत्या त्या सगळ्यामध्ये ती लिटरली ती झिरो पाडत होती. तीच मुलगी पुन्हा आउट ऑफ घ्यायला लागली. तर मी म्हणजे आणि मी मॅडमला पण सांगितलं की आम्ही तिला क्लास लावलेला आहे आणि त्या क्लासमुळे तिची तेवढी प्रोग्रेस आहे. तुम्हाला आम्ही थँक्यू बोलू की तिला 6 महिन्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळालाय. म्हणजे लिटरली आता ती सेकंडला गेली तर तिची टीचर पण बोलली की नाव शी इज प्रिपेअर्ड फॉर सेकंड. ते पण आहेत आणि टेक्निक ऍक्च्युली खूप छान आहे शिकवण्याची. म्हणजे कसं होतं बऱ्याचदा मी स्वतः पण टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे, पण मी मी ट्राय केला पण मला पहिल्या 6 महिन्यामध्ये ते नाही जमलं. म्हणजे ती माझं असं होतं की त्या लेवलपर्यंत ती आली की मी तिला शिकवू शकेल, पण मला ती लेवलच नव्हती क्रॉस होत. जेव्हा मी तुमच्याकडे पाठवलं ना तेव्हा तिला ते समजायला लागलं, आणि मग मी काय व्हायचं, मी जेव्हा तिचा अभ्यास घ्यायचे ना तिला ते कळतच नव्हतं. त्यामुळे मग मी तिला मारेल, माझं फ्रस्ट्रेशन तिच्यावर निघायचं. आता तिचं काय होतं, आता जेव्हा मी अभ्यास घेते तिला ते रिडिंग येतं, तिला ते समजतं, तिचा इंटरेस्ट वाढला. आणि क्लास तिला स्वतःलाच एवढा आवडायचा की ती स्वतःहून न चुकता करायची. आणि तुमच्याकडे आम्ही यायचो तरी तिला ते असा कंटाळा नाही, ती करायची छान, कारण तिला ते आवडत होतं, तिला ते शिकवलेलं कळत होतं महत्वाचं. तर तुमच्यामुळे मला वाचायला आलं. थँक्यू. आणि छान वाटला. तुला अल्फाबेट पण सोडले. तर मला मराठी आणि इंग्लिश दोन्ही वाचायला यायला लागलं. तर मला दोन्ही पण तर तुम्हाला धन्यवाद बोलते की स्मित जेव्हा मी तुमच्याकडे ऍडमिशन केलं तेव्हा स्मित सिनियर केजी ला होता. म्हणजे मोस्टली तो 4.5 ते 4 वर्षाचा असू शकेल जेव्हा मी तुमच्याकडे ऍडमिशन केलं तेव्हा. आणि त्याला अल्फाबेट्स एबीसीडी सोडली, ए टू झेड पर्यंत अक्षरं सोडली, तर बाकीचं त्याला काहीही कळत नव्हतं. आणि मराठी तर मुळीच म्हणजे कळतच नव्हती अक्षरं. तर जेव्हा मी तुमच्याकडे चौकशी केली आणि त्याला क्लास जॉईन केला तसं त्याला मराठी तर प्रॉपरच वाचायला यायला लागलं. आणि इंग्लिश पण आताच्या सध्याच्या स्थितीला की तो 10वीचा मुलगा कदाचित काही शब्द की परफेक्टली वाचू शकत नाही, एवढ्या चांगल्या पद्धतीने तो वाचतोय. म्हणजे शक्यतो सर तुम्ही जेव्हा रिडिंग वाचायला घेतलं त्यावेळेला स्मितला, आता आपल्या न्यूजपेपर मधले किती लाईन कठीण असतात ज्या, हा, तर त्या 1-2 लाईन अशा डेली मी त्याला 2 लाईन वाचायला द्यायची, चुकीचं का होईना पण त्याला डेली ऑब्झर्व म्हणजे करायची की त्याला कुठपर्यंत त्याला त्याचे उच्चार करता येतात. यासाठी मी त्याला डेली न्यूजपेपरच्या 2 लाईन वाचायला सांगायची, ज्या लाईट मध्ये असतात त्या. तो नेहमी वाचायचा, पण त्याला त्याचा एक्सपिरियन्स आला आणि वास्तवेली जेव्हा तुम्ही स्टोरी रायटिंग द्यायला लागलात तेव्हा तो अतिशय त्याचं उत्तम चांगल्या प्रकारे वाचन करत होता. आणि ते बघूनच आम्हाला आज आनंद होतोय की तो मराठी सोबत आता सीबीएसई ला आहे आणि आता तो फर्स्ट स्टँडर्डला जातोय. पण त्याला मराठी तर वाचता यायला लागलंच, त्यासोबत तो इंग्लिश पण म्हणजे समोरची जी नावं काय लिहिली ती सुद्धा वाचू शकतोय. जसं आता आम्ही प्रवासात जातोय, कोणती नावं मराठी अथवा इंग्लिश कोणतीही वाचायला सांगा तो त्याचं अतिशय उत्तमरित्या वाचून सांगतोय. पण छान वाटला.
आणि मी पहिला घाबरायचं होतं, पण पहिले आम्हाला सोपी सोपी होते. मग मला थोडं कॉन्फिडन्स आलं आणि मग मी छोटे छोटे वाचून मला मोठे अक्षर वाचून आले आणि मला क्लास पण खूप छान वाटला आणि थँक्यू सर. एवढी अपेक्षा नव्हती मला, अपेक्षेच्या बाहेर त्याने एवढं छान इम्प्रुव्हमेंट केलंय. मी पण खूप छान लर्निंग केलंय, कोऑपरेटिव्ह पण केलंय. सर्वप्रथम तुम्हाला थँक्यू सो मच. ऍक्च्युली मी गावी गेलो त्याच्यामुळे लास्टचे 4-5 डेज तेवढे मिसिंग झालेत. बाकी एकदम छान सर, ओके. इम्प्रुव्हमेंट वगैरे पण छान. म्हणजे जेवढं आम्ही म्हणजे वी आर सॅटिस्फाईड बोथ ऑफ यू. त्याचे वडील आणि मी आम्ही दोघं पण समाधानी आहोत, आनंदी आहोत. कारण म्हणजे आधी तो खूप शाय होता, खूप घाबरायचा. खूप टेन्शन आलं होतं की आता पुढे कसं होईल, कारण तो 3rd स्टँडर्डला गेला, वरून सीबीएसई बोर्ड कसं होईल काय. एकच प्रॉब्लेम होता, रीडिंग प्रॉब्लेम. मग ते तुमचे क्लासेस बघितले, मी सर्च केलंय. मग सगळ्यात छान तुमच्या याला होतं. म्हटलं बघू काय होते तर. मग कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन 3 महिने गेले, त्याच्यामध्ये पण खूप छान इम्प्रुव्हमेंट झाली. आणि पहिल्यापेक्षा तो एकदम छान फ्लुएंटली इंग्लिश रीडिंग करतोय आता. काय प्रॉब्लेम, तो पण हॅप्पी आहे, असं काही नाही. आम्ही तर आहोत पण तो पण हॅप्पी आहे. येस येस येस. तर अगेन थँक्यू सो मच. येस सर, आय एम रिअली सॅटिस्फाईड बोथ ऑफ यू. ऍक्च्युली मी पण टीचिंग फील्डमध्येच आहे सर. तर मुलं नाही एवढं हे करत, पण तुमची जे मेथड आहे, टीचिंग मेथड एकदम डिफरंट आणि इझी आहे. म्हणजे मुलांना लगेच समजेल अशी खूप छान पद्धत वगैरे तुमची, मस्त. आणि त्याचं बघून असं वाटतं की माझ्या दुसऱ्याही मुलाला तुमचा क्लास जॉईन करा. बघू ना, त्याच्यामध्ये आहे खूप सारा फरक झालाय. छोटे छोटे सुद्धा म्हणजे फोनिक्स पासून ते म्हणजे 4, 5, 6 लेटर पर्यंत रीडिंग करतो आता, संकोचपणे न घाबरता. पहिले वाचताना येतं ना, जेव्हा मी क्लास जॉईन केलं ना, सगळं वाचता आलं. हो सर, त्याला पहिले ना म्हणजे इंग्लिश, हिंदी वगैरे काही पण येत नव्हतं वाचायला. आता बऱ्याचपैकी म्हणजे खूप मोठे वर्ड्स असतात ना, ते पण तो म्हणजे इझिली वाचू शकतो. मॅजिकली वगैरे त्याला म्हणजे हे पण कळत नव्हतं, मॅजिकली काय असतं किंवा काय. ते सगळं तुमच्याकडनं शिकलेलं. आणि मी पण, मला पण माहित नव्हतं की मॅजिकली किंवा आयला काय म्हणतात किंवा ईला काय म्हणतात. म्हणजे ते सगळं वाचायला लागलं त्याला बऱ्याचपैकी. व्हेरी नाईस. बहुत बहुत अच्छा सीखा. पहले मुझे हिंदी, मराठी, इंग्लिश पहले नहीं आता था. मैं पढ़ नहीं पाता था. वही मैंने फर्स्ट टाइम पॉइंट्स क्लास गया था. मैं इतना ज्यादा पढ़ाई कर रहा हूँ, मैं पूरा सीख गया हूँ मैं. येस मॅम. हाँ सर, हम लोग उड़ीसा के हैं ना, हम लोग को तो मराठी का कुछ भी पता नहीं था, लेकिन अभी तो आयुष्मान को सब सब आ रहा है सब. पहले जब आयुष्मान गए थे ना उधर, कुछ नहीं सीखा था आयुष्मान. ना मराठी, हिंदी, इंग्लिश पढ़ना लिखना कुछ भी नहीं आ रहा था. अभी तो उसको मराठी पढ़ना है, इंग्लिश, हिंदी सब अभी आ रहा है, रीडिंग, स्पेलिंग. अभी स्कूल पे भी बोल रहे हैं कि हाँ आयुष्मान अभी बराबर कर रहा है. अभी स्कूल पे भी पूरा मार्क आ रहा है, हिंदी मराठी का भी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप चांगलं वाटलं आणि पर्सेंटेज पण चांगले भेटतायत. रिमार्क पण यावेळेस चांगला भेटलाय. एक्सलंट. गुड, व्हेरी नाईस. आणि तिला एकदम सोप्या भाषेत पण शिकली, ती बोलते छान, बेसिक वगैरे. आणि बऱ्याच चुका वगैरे व्हायच्या तुमच्या क्लासमुळे. ती बरीच म्हणजे लिहा वाचायला पण व्यवस्थित लागली ती आता. बेसिक पण तिचं जरा हेच होतं, छान आता वाचते वगैरे. आणि इंग्लिशचा पण काय असा प्रॉब्लेम नाही, ते पण वाचायला लागली आता चांगली. आणि यावेळी मार्क वगैरे पण व्यवस्थित आहेत. येस येस येस. सर खूप चांगला वाटला. खूप बराच शिकलो आणि पर्सेंटेज पण आता चांगले येतात. तो आता वाक्य ट्रान्सलेट करून, म्हणजे मला जर काही विचारायचं असेल ना त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजे मला जे येत नसेल ते तो इंग्लिशमध्ये मला मराठीतला ट्रान्सलेट करून देतो. करून देता. अरे वा, गुड. हा म्हणजे एखादा शब्द येत नाही तर तो मला म्हणजे सांगतो, हा असं म्हणजे इंग्लिशमध्ये Yes. असं बोलायचं. असं बोलायचं. खूप हा छान, खूप चांगलं, छान. म्हणजे खूप खूप छान झालंय, त्याची प्रोग्रेस खूप चांगली आहे. येस थोडं येस येस. थोडं पण करतो, खूप छान. त्याला सांगितलं ना रेकॉर्डिंग वगैरे करायला, खूप खूप लगेच करून टाकतो. मला क्लास चांगला वाटला आणि मला मीनिंग पण कळत आहेत. टेस्ट मध्ये पण चांगले मार्क भेटले. खूप छान. ओके. बोलले तर तुमचं खूप थँक्यू सर. आणि रितेश बद्दल बोलायचं तर त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले, पण त्याला मराठी तर बिलकुलच नाही. म्हणजे आमची मराठी भाषा असून तर त्याला मराठी फुल वीक होती. तर तुम्ही या 3 महिन्यात त्याला मराठी लिहायला
वाचायला आणि त्यावर हिंदी पण तुम्ही कव्हर केलं. आणि अक्षर खूप मनापासून तुमचे आभार मानतो आणि खूप आनंद होतोय आम्हाला की आम्ही 2 वर्ष प्रयत्न करून सुद्धा ते नाही जमलं, पण तुम्ही ते 3 महिन्यात साकार केलं. बिकॉज रिअल मध्ये खूप हॅपी आणि ते टीचर पण खूप हॅपी झाले. आम्ही जर रिझल्ट आणायला गेलो टीचर खूप आनंदी होते त्याच्यात. आणि ते बोलले अजून पुढल्या वर्षी म्हणून अजून त्याला खूप अभ्यासात म्हणजे तुमच्यामुळे रिझल्ट 1 नंबरच येणार आहे. आणि खरंच क्लासमध्ये खरंच अक्षर छान एकदम तुमच्यामुळे खूप. आणि आर्यनचं बोलायचं झालं तर त्याला जे मिनिंग्स होते त्यांचं वर्ड्स होते त्याला ते चुकत होते, म्हणजे परफेक्ट नव्हते आपण जे बोलतो त्यामध्ये, पण तुमच्यामुळे त्यांना ते परफेक्टली बोलता यायला लागलं व्यवस्थित. हा, कारण त्या खरंच तर आम्ही पण बघितलं तर आम्ही पण त्याला बोललो तर ते चुकीचं होतं अर्थ, पण त्यांनी सांगितलं नाही सरांनी आम्हाला ह्या पद्धतीने शिकवलं, त्याचा अर्थ तो नाही तर तो मिनिंग ते होत आहे, येस ते येस महत्वाचं येस. होतं. आणि ते त्याला क्लासमध्ये पण खूप फायदा झाला त्याला त्या गोष्टी. 100%. आणि खूप म्हणजे बेस्ट म्हणजे आर्यांचं तसं तो हुशारच आहे, पण ते अजून भरपूर इम्प्रुव्हमेंट झाले इंग्लिशमध्ये. खूप छान झालं. येस येस येस. म्हणजे आम्ही तर रिलॅक्स झालो एकदम तुमच्यामुळे खूप रिलॅक्स झालो. पॅरेंट्स रिलॅक्स असले की बस मग अजून काय तर. नाही ते- पाठवण्यासाठी तर मला वाटतं 1 मिनिटातच तो क्लिअर करून तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणे खूप उत्साही असतो की कधी मी पाठवतोय सरांना असं. आणि नाही एवढंच आहे की थँक्यू की मी 10वीची मुलं बघितली की त्यांना अजून इंग्लिश नीट येत नाहीये. तर आता ह्या मुलांसाठी तुमचं खरंच एवढं कमी वय त्यांना जे भेटतंय ज्ञान ते त्यांना आयुष्यभर खूप पुरणार आहे. ते खूप 100%. त्यांच्या मस्त एकदम ते कॉलेज पर्यंत पुढे तर आयुष्यभर एकदम. थँक्यू सर 100%. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद सर. येस. थँक्यू. सर मला पहिला मोठे अक्षरे वाचता येत नव्हते, आता मोठे अक्षरे वाचता येते आणि फोनी अक्षरांचा उच्चार कळत नव्हता, ते उच्चार कळतो आता. ओके. आणि आणि पोएम वाचता येते. व्हेरी नाईस. गुड. आणि त्याला पहिलं थोडं थोडं वाचता येत होतं, खरं आता म्हणजे व्यवस्थित वाचता येतंय त्याला, म्हणजे कुठं अडखळत वगैरे नाही, व्यवस्थित वाचतोय. ओके ओके. आणि खूप छान. त्याच्याबद्दल आम्हालाच खूप भारी वाटते की हा वाचून काढतोय व्यवस्थित. त्याच्यामुळे ते भारी वाटतं आम्हाला, बाकी काय नाही. आणि तो वाचायला लागला की आम्ही सगळे शांत असतो की वाचतोय व्यवस्थित. पहिलं कसं अडकळत अडकळत वाचायचं, मग आम्हालाच वैताग यायचं की नकोच ऐकायला म्हणून आम्ही गबस. खरं आता एकदम स्पीड मध्ये वाचतो आणि मग मोकळा होतो. ओके ओके. व्हेरी नाईस. खूप छान आहे. क्लास लावल्यापासून खूप म्हणजे खूपच फरक पडलाय त्याच्यामध्ये. येस आता जरा व्यवस्थित आहे, आता काय नाही टेन्शन. येस येस येस. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. अर्णव खूप छान. थँक्यू सर. येस 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 अर्णव. असाद असाद कम ऑन. येस सर. असाद पुढे ट्रॅव्हलिंग करतोय. मोबाईल वर धर जरा. मोबाईल समोर धर. चेहऱ्यापाशी मोबाईल कसा वर धर वर. हा. ओके. असाद कसं काय वाटला क्लास? थँक्यू सर, तुमच्यामुळे मला इंग्लिश वाचायला आलं आणि शब्दांची ओळख झाली. आणि ओके. काय काय शिकला अजून मध्ये 3 लेटर 4 लेटर वर्ड्स वाचायला आले. मॅजिकली हे शब्द वाचायला आले आणि बरोबर. टेस्ट मध्ये पण थोडं वाचायला येतं. ओके. ओके. आणि पॅरेंट्स खूप छान सुधारणा आहे. पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद करते मी की नीलला शब्दांची फक्त ओळख होती, पण त्याला वाचता वगैरे येत नव्हतं. मी साधं मराठी त्याला नोटीस शाळेचं वाचायला सांगायची, तेव्हा पण तो खूप घाबरायचा की मला व्यवस्थित वाचता येईल की नाही. पण आता मी त्याला आज पण त्यांनी मला नोटीस वाचून दाखवला, उद्या त्याचा रिझल्ट आहे, ते एकदम परफेक्टली वाचलं त्यांनी. त्याच्यामुळे मराठी तर आहेच आहे. तुम्ही खूप करून घेता हे मला माहिती आहे. आणि आणि पहिल्या ट्युशन मध्ये टाकायचं तिथं फक्त ग्रामर 6 महिने होतं आणि आता 3 महिन्यात जेवढा त्यांनी प्रगती केली आहे, तो 3 वर्ड्स पण वाचायला घाबरायचा किंवा त्याला यायचंच नाही म्हणते मी, ते आता तो 4 वर्ड्स पण वाचतोय. ते तुमचे खूप धन्यवाद म्हणेन मी